मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या वाटेला आलेल्या पराभवाची देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधलाय। संजय राऊतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। खासदार संजय राऊत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। देवेंद्र फडणवीसांना वक्तव्य केलं आणि त्यांना म्हटलं की जबाबदारीतून मला मुक्त करा। मला वाटतं कालच्या निकालानंतर लोकसभेच्या जनतेनं महाराष्ट्राच्या विदर्भाच्या खास करून त्यांना जबाबदारीतून मुक्त केलेलंच आहे, पूर्णपणे मुक्त केलं आहे। त्यांना विधानसभेसाठी ती मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकते आहे, हा आकडा लिहून ठेवा। त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल। मग त्यांना जे इतर त्यांच्या संस्था आहेत, वनवासी आश्रम अमुक तमुक, तिथेच जाऊन काम करावं लागणार आहे। त्यांनी जे पेरलं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी विष पेरलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातली राजकीय सभ्यता व संस्कृतीला काळिमा फासणारं काम केलेलं आहे। मी सकाळीच म्हणालो, पेशवे काळामध्ये एक आनंदीबाई होत्या बरं का, तसे हे सगळे राजकारणातल्या आनंदीबाई आहेत। कारस्थानं करणं, कपट करणं आणि आपला स्वार्थ साधणं या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यांना नेतृत्व करण्याची राज्याची उत्तम संधी होती, त्याने ती गमावली। आज महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे रस्त्यावरचा बच्चा सांगेल आणि त्यासाठीचे मतदान झालं आहे। हा जो राग आहे महाराष्ट्रातला, हा देवेंद्र फडणवीस ह्यांच्या दळभद्री राजकारणाच्या विरुद्धचा हा रोष आहे। तुम्ही ग्रामीण भागात जाऊन वेश पालटून फिरा, तुम्ही एकनाथ शिंदेला ते हुडीबुडी घालून रात्री फिरत होतात ना, आमचं सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी। गावात जाऊन बघा, विदर्भात जाऊन बघा, तुमच्याविषयी लोक काय बोलत आहेत। विदर्भानं तर यांना लाता मारून बाहेर काढलं आहे। नितीन गडकरी स्वतःच्या ताकदीवर जिंकलेत आणि अकोल्याची जागा ही तिरंगी लढतीमध्ये सटकून गेली। बाकी सर्वत्र आमची महाविकास आघाडीच आहे ना। चंद्रशेखर बावनकुळेच्या मतदारसंघामध्ये 22,000चा मताधिक्य आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना। तुम्ही काय सांगते आम्हाला? तेव्हा हे इमोशनल नौटंक्या बंद करायच्या। मोदी करतात, त्यांना लोक कंटाळले आहेत म्हणून देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष